पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मुक्ती मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। दृक्दृश्य विवेक या ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहोत। या ग्रंथाचा हेतू दृक आणि दृश्य यांच्यामधील विवेक करणे असा आहे, आणि या विवेकातून निर्माण होणारे जे काही फल असेल ते फल आपण प्राप्त करणं हे या ग्रंथाचं प्रमुख कर्तव्य आपल्याला अभ्यास केल्यानंतर लक्षात येतं। या ग्रंथातून निर्माण होणारं आपलं कर्तव्य आपल्याला लक्षात येतं। सृष्टी म्हणजे ही जी संसार आहे, हे जे जगत आपण पाहतो, हे जगत पाहावं की नाही हा मोठा प्रश्न आहे। नुसतं जगत राहा, सकाळी उठा, दिवसभर काहीतरी करत राहा, संध्याकाळी झोपून जा, पुन्हा दुसऱ्या दिवशी उठा, पुन्हा काहीतरी करत राहा, रात्री झोपा, पुन्हा सकाळी उठा, पुन्हा राबत राहा, असं जन्मल्यापासून मरेपर्यंत करत राहा। मग काय करत राहा? जे आपल्याला वाटेल ते करा, एक भाग, एक जे दुसऱ्यांना वाटतंय त्याप्रमाणे करा, एक जगाचं पाहून करा, म्हणजे अनुकरण करा। अशा रीतीने सगळेच लोक धावपळ करताना दिसतात। जोपर्यंत सर्व स्वस्थ आणि व्यवस्थित सुरू आहे तोपर्यंत काही अडचण येत नाही, तोपर्यंत बरं वाटतं, हे सगळं जगत बरं वाटतं। परंतु काहीतरी कारणाने आपली जर एक विशिष्ट प्रकारची हानी झाली, म्हणजे उदाहरणार्थ शारीरिक हानी म्हणजे शरीराला त्रास, आर्थिक हानी म्हणजे वित्त संपत्ती याच्यामध्ये काहीतरी अडचण, मानसिक हानी म्हणजे मानसिक त्रास, असं काहीतरी झालं की मग आपल्याला काहीतरी अस्वस्थ व्हायला होतं, अशांत व्हायला होतं, मग कळत नाही काय चाललं आणि कशासाठी करायचं। परंतु साधारणपणे तरुण माणसांमध्ये हा प्रश्न येत नाही, कारण तरुण माणसामध्ये शरीर बळकट असतं आणि एक नकळतपणे अंगावर धुंदी असते, त्यामुळे तरुणपणामध्ये ह्या गोष्टी साधारणपणे लक्षात येत नाही, लहानपणामध्ये तर फारच अवघड आहे। परंतु जसं जसं उतार वय सुरू होतं, म्हणजे जसं जसं शरीर थकायला लागतं, शरीर जसं जसं अस्वस्थ व्हायला लागतं, त्यानंतर माणसाला थोडीशी चिंता पडते की नक्की काय सुरू आहे, तिथपर्यंत काही लक्षात येत नाही। परंतु आयुष्यभर जे काही आपण करत आलो त्याचे संस्कार इतके प्रबळ असतात, त्या गोष्टी इतक्या दृढ असतात की मग उरलेल्या काळामध्ये नक्की काय करावं हे सुचतच नाही। मग हे करू का ते करू, ते करू का ते करू, असं काहीही सुचत नाही, अशी अडचण निर्माण होते। आता कुठल्या कृपेने आपल्याला या विषयामध्ये रस निर्माण होईल हे काही सांगू शकत नाही, म्हणजे कोणाची कृपा असेल, काय होईल नक्की जेणेकरून या विषयाची ओळख आपली होईल किंवा आपल्याला या विषयांकडे गती होईल हे काहीही सांगता येत नाही। आपण या ठिकाणी जो विषय सुरू केलेला आहे हा दृक दृश्य विवेक असा विषय आहे। दृक या शब्दामध्ये काय घ्यायचं आणि दृश्य या शब्दात काय घ्यायचं हा विचार आपण करतो आहोत। हा विचार सारासार म्हणजे योग्य अयोग्य, चांगलं बरोबर, वाईट चांगलं, पाप पुण्य, धर्म अधर्म अशा सगळ्या रीतीने करत राहायचं आहे। असा करत गेलो म्हणजे तो विवेक होतो। आपण जे करतो आहोत ते योग्य आहे का नाही हे पहिल्यांदा स्वतःला विचारावं लागतं। स्वतःला जेव्हा कळत नाही तेव्हा दुसऱ्यांना विचारावं लागतं। आपण केलेली प्रत्येक गोष्ट बरोबरच आहे असं प्रत्येकालाच वाटतं की माझी गोष्ट बरोबरच आहे, परंतु त्याच्यातून जर दुःख आलं तर आपली गोष्ट कुठेतरी चुकलेली असते, हे आपण आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे। परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आपण केलेली गोष्ट ही दुःखाला कारण होते, म्हणजे त्याच्यातून काहीतरी दुःख तयार होतं, पण तरी सुद्धा आपण हे मानायला तयार नसतो की आपल्यामुळेच आपल्याला दुःख आलंय। आपण दुसऱ्यावर कोणातरी त्याचा दोष देऊन टाकतो की याच्यामुळे मला दुःख आलं, यांच्यामुळे माझं वाटोळं झालं, यांच्यामुळे माझं अस्वस्थता निर्माण झाली, यांच्यामुळे माझं सगळं वाटोळं झालेलं आहे। ही जी बोलण्याची पद्धत दिसते ही सर्वत्र सर्वसाधारण सर्वांमध्येच आहे, परंतु कदाचित आपण जर नीट विचार केला तर त्या
दुःखाला कारण आपण स्वतःच असतो. हे जसं व्यवहारात आहे अगदी त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा जो काही सर्वात मोठं दुःख आहे म्हणजे पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे, पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे, हे जे दुःख आहे या दुःखालाही कारण आपण स्वतःच आहोत, दुसरं कोणीही नाही. फक्त मनुष्य देह हा एकमेव देह असा आहे की ज्या देहामध्ये आपल्याला आल्यानंतर हे लक्षात येऊ शकतं की नक्की ही सृष्टी चालली आहे म्हणजे काय चाललंय, हे चाललंयच का, असा प्रश्न मूर्ख माणसाला येत नाही. हुशार माणसाला जर आला, एखाद्या थोडासा बुद्धिवान मनुष्य असेल त्याला जर हा प्रश्न आला हे काय चाललंय नक्की, कशासाठी करायचंय सगळं, असा एखाद्याला प्रश्न आला तरी बाकीचे उरलेले त्याला म्हणतात बावळटपणा नको करू, मजा कर, ऐश कर, मस्त मजेत राहा, कशाला डोक्याला टेन्शन घेतोस, चाललंय ते चालू दे ना, सगळेच जगतायत ना आपणही जगतोय, असे काही मूर्ख माणसं शिकवतात. साधू संत या वर्गातले नाहीत. साधू संत हे शिकवतात की सृष्टी म्हणजे काय आहे, तुम्ही स्वतः कोण आहात, हे नक्की का करायचं, हे का चाललंय, ह्याची गती पुढे काय होणार आहे, अधोगती म्हणजे काय, सद्गती म्हणजे काय, नक्की याच्यातून तुम्हाला साध्य काय करायचंय, हे सगळा अभ्यास ज्या ठिकाणी असतो त्याला परमार्थ असे म्हणतात. आपण जो अभ्यास करतो आहोत त्या परमार्थामधल्याच एका ग्रंथाचा अभ्यास करतो आहोत आणि हा ग्रंथ जो आहे तो दृग्दृश्य विवेक असा आहे. मागील चिंतनामध्ये आपण 5व्या क्रमांकाच्या श्लोकाचा अभ्यास सुरू केला होता, ज्या श्लोकाचा सुरुवात नोदेती अशी आहे आणि नोदेती म्हणजे न उदेती म्हणजे उदय होत नाही असा तो शब्द आपण मागील चिंतनामध्ये अभ्यास करत होतो. नोदेती नास्तमेत्येषा न वृद्धिम याती न क्षयम स्वयं विभात्यतान्यानी भासेत साधनम विना, असा हा श्लोक आहे. या श्लोकाचा पहिला शब्द मागील चिंतनात आपण विचार करत होतो नो उदेती. न उदेती म्हणजे ज्याचा उदय होत नाही. आता उदय होणे म्हणजे जन्म पावणे, ज्याचा जन्म पावत नाही अशी काहीतरी एक वस्तू इथे सांगतायत. ज्याचा जन्म होत नाही, आपल्याला जेवढं दिसतं तेवढं जन्माला येतं. उदय होणे म्हणजे मागील वेळेस आपण सूर्याच्या दृष्टांताने विचार केला होता, उदय होणे म्हणजे सूर्य जसा उगवतो त्याप्रमाणे उदय होणे म्हणजे उगवणे. आता उदय होणे म्हणजेच जन्म पावणे असा एक त्याचा अजून अभ्यास आहे. जन्म होणे, आता जन्म कोणाचा होतो, जन्म होणे म्हणजे निर्माण होणे असे आपण मागील वेळेस विचार केलेलाच आहे. जन्म कोणाचा होतो, आपण जन्म झालेले पदार्थ पाहतो पण जन्माला आलेला पदार्थ का जन्माला आला याचा विचार आपण केलेला नाही. आपल्याला कोणीतरी जन्माला आलं की फार आनंद होतो, जन्माला आलं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, निर्माण झाला म्हणजे आनंद होतो. आणि या ठिकाणी न उदेती म्हणजे जन्माला येत नाही किंवा निर्माण होत नाही, उदय होत नाही असं लिहिलेलं आहे. बरं, हा जो शब्द वापरण्यात आलेला आहे तो कोणाला वापरण्यात आलेला आहे, पुढे जर आपण विचार केला तर तो शब्द जो आहे तो भगवंताला किंवा ब्रह्माला किंवा चिती म्हणजे चिद म्हणजेच भगवंत म्हणजेच ब्रह्म म्हणजेच देव याला वापरण्यात आलेला आहे. तर या आत्म्याला किंवा परमात्म्याला किंवा भगवंताला किंवा देवाला किंवा ह्या जगताचा जो अधिष्ठान आहे त्याला, अशा अनेक रीतीने जे काही तुम्ही शब्द घ्याल त्याला हा शब्द न उदेती म्हणजे तो निर्माण होत नाही यासाठी वापरण्यात आलेला आहे. आता त्याच्यासाठी वापरण्यात आलेला शब्द तो उदय पावत नाही याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे असा एक प्रश्न येऊ शकतो. तो जन्माला येत नाही याच्याशी आपल्याला काय घेणं देणं आहे असा प्रश्न येऊ शकतो. म्हणून पहिल्यांदा आपण उदय काय काय होतं आणि त्या उदय होणाऱ्या पदार्थांकडे आपण कसं पाहतो याचा विचार करणं गरजेचं आहे. तर आपल्याला न उदेती या शब्दाचाही अभ्यास सूक्ष्मपणे लक्षात येऊ शकतो. काहीही निर्माण करण्यामध्ये आपल्याला फार रस आहे, फार आनंद आहे. आपण जगताना पहिली गोष्ट आपल्या आतमध्ये पक्की हीच असते की आपण काहीतरी करायलाच पाहिजे. प्रत्येकाला वाटतं काहीतरी करावं, काहीतरी करावं म्हणजे आता जे काही करणार आहे म्हणजे त्या करण्याने काहीतरी निर्माण होणार आहे. म्हणजे शेतकऱ्याला वाटतं मी काहीतरी पेरेल, शेतामध्ये काहीतरी पेरेल, मग काय पेरेल, हे पेरेल ते पेरेल, गहू पेरेल, बाजरी पेरेल, ज्वारी पेरेल, मूग पेरेल, काय पेरेल, काहीतरी पेरेल, काहीतरी करेल, ऊस लावेल, सूर्यफूल लावेल, काहीतरी लावेल, काहीतरी निर्माण करेल असं शेतकऱ्याला वाटतं. नोकरी करणाऱ्या माणसालाही मी काहीतरी नोकरीमध्ये असं असं करीन, बिझनेसमॅन माणसालाही मी कसा बिझनेस तो अजून उदयाला आणेल. प्रत्येक जण जो जगतामध्ये जगताना दिसतो आहे हा प्रत्येक जण काहीतरी निर्माण करण्याच्या पाठीमागे काहीतरी निर्माण करत राहील. आणि निर्माण करण्याची जी हाव आहे ती संपताना कुठेच दिसत नाही. मग थांबलेत असं नाही, मग त्याने एका सगळं डिफाईन नाही केलं की एवढं केलं की हां आता एवढं मी निर्माण करणार बस थांबणार आहे असं काय नाही. म्हणजे काय कुठल्याही माणसाने थांबावं की नाही, मग
का इथेच थांबावं का आम्ही, की 1 लाख रुपये मी कमवणार, म्हणजे 1 लाखाचा उदय करणार. आता 1 लाखाचा उदय झाल्यानंतर मी पुढे जाणार नाही असं कोणी म्हणताना आढळतं का? शेतकरी म्हणतो का की 5च पोती गहू निर्माण करणार, बस त्याच्या पुढे 5 पोत्याच्या पुढे जाणार नाही, त्यातले 1 पोते स्वतःला ठेवणार, 4 पोते विकणार, त्याचे पैसे घेऊन त्याच्यातून काहीतरी जे मिळेल ते मिळेल, असं नाही. मग लोक म्हणतील असं जर विचार करायला लागलो तर मग आमचं कसं व्हायचं, काय व्हायचं? अंबानीकडे किती पैसे आहेत आपल्याला माहित नाही, पण जगतामध्ये अनेक जे श्रीमंत लोक आहेत त्या श्रीमंत लोकांपैकी एक जण येतो. किती मोठा आहे? अनेक लोकांकडे पैसा आहे, त्याच्यापैकी एक जण म्हणजे अंबानी व्यक्ती आहे. आता या अंबानीने असं ठरवलं की आपण इथे थांबायचं, म्हणजे एवढंच निर्माण करायचं, एवढ्याच कंपन्या फक्त नाही. किती कंपन्या वाढवता येतील, जास्तीत जास्त कंपन्या किती करता येईल, किती जास्तीत जास्त प्रोडक्शन करता येईल, याचा विचार हे लोक करत असतात. नव्हे, प्रत्येक जण हेच करत असतो. म्हणजे उदय व्हावा असं प्रत्येकालाच वाटतं. कशाचा उदय व्हावा? प्रत्येकाचा विचार वेगवेगळा आहे. म्हणजे इथे बसलेले जरी आपण 10-15 लोकांचा विचार केला, तुमच्यापैकी काही 10-15 लोक आपण घेतले आणि त्यांचा जरी विचार केला की प्रत्येकाला काय निर्माण व्हावं असं वाटतंय, काय उदय पाहावं असं वाटतंय, तर प्रत्येकाचं काय भिन्न आहे. विविधता सृष्टीकडे बघा म्हणजे लक्षात येतं किती विविधता आहे. एखादं घर जरी निर्माण करायचं ठरलं, म्हणजे घर बांधायचं ठरलं आणि प्रत्येकाला 2-2 गुंठे जागा दिली, सगळं मटेरियल दिलं, सगळ्यांना सेम टू सेम दिलं, एवढं मटेरियल आहे, एवढे पैसे आहेत, एवढी जागा आहे, तरी सुद्धा सगळ्यांची घरं सेम टू सेम होणार. प्रत्येकाचा उदय करण्याचा जो विचार आहे तो वेगवेगळा आहे. म्हणजे काहींचं 2 रूमचं घर असेल, काहींचं 3 रूमचं असेल, काहींचं 4 रूमचं असेल, काही वर मजला बांधतील. मग प्रत्येकाचा उदय हा काय आहे, निरनिराळा आहे. आणि ह्या उदय करण्यामध्ये सगळ्यांना इतका आनंद येतो, इतकं बरं वाटतं की ना उदेती किंवा न उदेती इकडे लक्ष देण्याचा प्रश्न येतोच कुठे. बरं, उदय झालेल्या गोष्टींना लोक पुन्हा पुन्हा आठवून आनंद मानतात. उदाहरणार्थ मूल जन्माला आलं. आता मूल जन्माला आल्यानंतर काय झालं, उदय झाला. मग आनंद व्यक्त केला का दुःख व्यक्त केलं? आनंद व्यक्त केला. मूल जन्माला आलं म्हणजे आनंद व्यक्त केला. मूल जन्माला येण्याच्या चाहुलीनेच आनंद व्यक्त सुरू होत. त्याच्यानंतर मूल जन्माला आल्यानंतर आनंद. मग तो आनंद मुलगा 1 वर्ष झाल्यावर कमी झाला काय? तो आठवून 1 वर्षापूर्वी जन्माला आलो बरं का, तो आठवून आनंद. मग 2 वर्षापूर्वी आलो बरं का, तो आठवून आनंद. अहो 50 वर्षापूर्वी जन्माला आलो, हे सुद्धा आठवून आनंद. म्हणजे उदय झालेचा 50 वर्षापूर्वीचा आनंद आज मानतात. मग मानावा की नाही मानावा? तुम्ही म्हणाल सगळीकडे तर आम्ही हेच पाहतोय, फ्लेक्स बोर्ड लागलेले, वाढदिवसाच्या शुभेच्छा. मग हे सगळे काय बावळट आहेत का? सगळे हे बावळट आहेत का ज्ञानेश्वर महाराज बावळट, हे विचार करावा लागेल. ज्ञानेश्वर महाराजांनी ओवी लिहिलेली आहे 13व्या अध्यायामध्ये, हे की नाही? काय ओवी लिहिलेली आहे? उदय होण्यावरच ओवी येते. मी बऱ्याच वेळा सांगत असतो ती ओवी. 10व्या अध्यायात, 9व्या अध्यायात काय? मृत्यूलोकीचे उफराटे म्हणजे उलट. सगळं उलट म्हणजे जे खरं आहे त्याचे एकदम उलट लोक म्हणजे मृत्यूलोक. मृत्यूलोक हा लोक असा आहे, म्हणजे आपण जिथे आहोत आता सध्या, हा लोक असा आहे की ज्या ठिकाणी सगळं उलट आहे. साधू संत येतात, साधू संत सांगतात की बाबांनो हे सगळं उलट आहे, यांच्या उलट जा. यांच्या उलट गेलो की आपल्याला देव कळेल, यांच्या उलट गेलो तर जगत म्हणजे काय हे लक्षात येईल. यांच्या उलट जायला पाहिजे. म्हणजे मृत्यूलोकीचे उफराटे असं जर ज्ञानदेव महाराजांनी म्हटलेलं आहे, तर आपल्याला या जगत जे विचार करतं त्याच्या विरुद्ध काहीतरी विचार करावा लागणार आहे. जगतामध्ये सगळे जर उदय झाल्याचा आनंद मानतायत तर आपल्याला विचार करावा लागेल हा आनंद मानणं योग्य आहे का नाही आहे, नाही का? कारण की जगतामध्ये उदय होण्याचा आनंद मानताना सगळीकडे दिसतात. फार म्हातारा टेकला तरी सुद्धा लोक 61, 65, 75, 100 झाला तर म्हणते अजून 5 वर्ष तरी जगच. अशा रीतीने उदय झाल्याचा आनंद, कधीतरी उदय झाला होता बरं. महाराज लोक पण तसंच करतात, त्यामुळे तर अजून अडचण निर्माण होते. मग मेला तर त्याची जयंती, आता मेल्यानंतर त्याची जयंती साजरी करतात. म्हणजे तो कधी जन्मला होता, उदय कधी झाला होता त्याचा विचार.
जव जव बाळ बळिया वाढे तव तव भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले आतुलियेकडे ते ग्लानीच नाही, जन्मलिया दिवसे होय लागे काळाची या ऐसे. म्हणजे याचा विचारच नाही, हा विषय नाही. का? कारण 99% लोक अशीच आहेत. मग माझ्यासारखी एखादी व्यक्ती जर तुम्हाला काहीतरी वेगळं सांगायला लागली, तर माझ्यासारखी व्यक्ती काय सांगते हे महत्वाचं आहे का नाहीये? 99% लोक सांगतात ते महत्वाचं का माझ्यासारखा महाराज एखादा सांगतो ते महत्वाचं? याचा विचार करायला पाहिजे. नव्हे, तुम्ही स्वतः त्याचा विचार करा. तुम्ही सारासार विचार करा या गोष्टीचा. म्हणजे मूर्ख माणसांच्या नादी लागून, 99% लोकांच्या नादी लागून आपली गती काय होणार आहे? आणि साधू संत सांगतात त्यांची संख्या कमी आहे, ते सांगतात त्यांच्या सांगण्याचा विचार केल्यानंतर आपली गती काय होणार आहे याचा आपणच विचार करायला पाहिजे. तुम्ही साधू संतांचं ऐका असं मी सांगत नाही, पण मला असं सांगायचं, डोळे झाकून 99% लोकांचं ऐकू नका. पूर्वी असं काही नव्हतं. पूर्वी काही एवढा प्रकार नव्हता, आता जास्त वाढला. उदय करण्यामध्ये लोकांना आनंद. पूर्वी लोकांना असं नव्हतं की जास्तीत जास्त खूप कमवावं पैसे, असं पूर्वी लोकांचं नव्हतं. खूप कमवायचंय, एक घर असले की दुसरं, दुसरं असले की तिसरं, तिसरं असले की चौथं. आज नोकरी करणाऱ्या माणसाचं असं आहे की तो ज्या घरात राहतो तो एक फ्लॅट, अजून दुसरीकडे 2 ठिकाणी फ्लॅट असतात भाड्याने नोकरी करणाऱ्या माणसाचे. एक घर, पूर्वी एक घर जरी असलं तरी लोक खुश होते, मस्त मजेत होते. आता 2-2, 3-3 घरं निर्माण केली, उदय झाला का 2-3, 4 घरांचा, तरी सुद्धा अस्थिर, भयंकर शांतता. का? कारण दिशाच चुकलेली आहे, दिशाहीन आहे. कुठे जायचं भान नाही, रात्रंदिवस राबतो. हे राबण्याचं कारण काय? घरांची संख्या वाढवल्याने सुख मिळणार आहे काय? सुख कशाने मिळणार आहे? व्यावहारिक सुखच. पारमार्थिक सुख तर फार लांबची गोष्ट आहे. व्यावहारिक सुखाची जिथे ज्यांना चाहूल लागे ना, व्यावहारिक सुखातच ज्यांची जिथे धावपळ झाली, अडचण निर्माण झाली, त्यांना पारमार्थिक सुखाचा विषय काय कळेल? आधी व्यवहारात तरी नीट जगा, म्हणजे आधी प्रपंच करा नेटका. आधी प्रपंच तुम्हाला नीट करता येईना, प्रपंचात सदैव दुःखी, जागा झाल्यापासून झोपेपर्यंत काही ना काही कारणाने अशांत आहोत आपण. का? याला मूळ कारण जे आहे ते जो न उदय होणार आहे तो न कळल्यामुळे, हे त्याचं मूळ कारण आहे. त्याच्या न कळल्याने हे सगळं झालं. पण जर त्याची अनेक निमित्त कारणं जर तुम्हाला सोडवता येतील असे जर काही असतील, तर ती म्हणजे तुमची उदय करण्याची इच्छा. तो न कळणे हे तर मूळ कारण आहे. परंतु त्याची निमित्त कारणं काय दिसतात खाली, की उदय कर, वाढवण्याची इच्छा. वाढवण्याची इच्छा जी आहे ती आपल्या दुःखाला कारण आहे. वाढवण्याची इच्छा ठेवू नका. जे काही वाढवावं वाटतं, वाढलं पाहिजे, वाढलं पाहिजे, वाढलं पाहिजे. किती? अरे 5 रुपये जरी असेल तरी सुखी असू शकतो, आणि 5 लाख असेल तरी कदाचित दुःखी असू शकतो. थांबलं पाहिजे, विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्ही 5 रुपये, एखादा मनुष्य 5 रुपये तो पण दुःखी असू शकतो, आणि एखादा 5 लाखवालाही दुःखी असू शकतो, आणि कदाचित 5 लाखवालाही सुखी असू शकतो, आणि 5 रुपयेवाला पण सुखी असू शकतो. म्हणजे हे सांगू शकत नाही. म्हणजे पैशामध्ये सुख नसून, निर्माण केलेल्या पदार्थांमध्ये सुख नसून, जो पदार्थ जसा आहे त्याच्यामध्ये सुख शोधावं लागेल. दुसरा माणूस मोठ्या बंगल्यात राहतो आणि आपण एखाद्या छोट्याशा घरात राहतो, म्हणून जर आपण दुःखी असेल तर उपयोग नाही. मग अशा माणसाला आपण मोठा बंगला बांधावा, म्हणजे बंगल्याची निर्मिती करावी, निर्माण करावा असं वाटायला, मग त्यासाठी पैसा निर्माण करतो, म्हणजे पैशाच्या पाठीमागे धावणे. अशा रीतीने सगळी धावपळ सुरू आहे. सगळ्या जगतामध्ये अस्थिरता जी दिसते, अडचण जी निर्माण झाली, ही फार मोठी अडचण आहे. आणि हे तर फार दुय्यम गोष्टी आहेत. वेदांत इथे नाहीच आहे, वेदांताचा विषय नाही हा. पण तुम्ही थांबलं पाहिजे. आपण जे आपल्याकडे जे आहे, म्हणजे तुम्ही निर्माण करू नका असं मी सांगत नाही, पण तो उदय करण्याची जी इच्छा आहे ती जर तुमची वाढत 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 जाते, तर तुम्हाला आपोमतच दुःख तेवढ्या प्रमाणात वाढत 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 जातं. म्हणून त्याला कुठेतरी तुम्ही थांबवलं पाहिजे. ते जर तुम्ही थांबवाल, म्हणजे उदय करणं हा मुळात हेतू आपला नाहीच, पण उदय करण्याची इच्छा वाढवणं हे तर फारच घातक आहे, जे आज जगामध्ये सर्वत्र दिसतंय. आणि त्याच कॉम्पिटिशनमध्ये आपण आहोत. त्याची कॉम्पिटिशन आहे. म्हणजे एखाद्याच्या वाढदिवसाचा फ्लेक्स बोर्ड जर 10x15चा लावला असेल, तर दुसरा विचार करतो मी 25x50चा कसा लावीन. म्हणजे ही काय झाली, ही कॉम्पिटिशन सुरू झाली, ही स्पर्धा सुरू झाली. त्याच्यावरून भांडणं, त्याच्यावरून अनेक अडचणी सुरू झाल्या.
अलग लक्षात. त्याच्यावरून भांडणं सुरू झाली, त्याच्यावरून अडचणी सुरू झाल्या, दुःख सुरू झालं, मारामाऱ्या सुरू झाल्या, काय झालं नाही, काय होणार नाही. इथून पुढे तर अजून तुम्हाला खूप बघायचं आहे कलियुग. त्याच्यामध्ये तुम्ही अडकू नये. तुमची तुम्हाला ही व्यावहारिक दुःखच पहिल्यांदा मिळू नयेत, त्यासाठी पहिलं सावध व्हा. उदय करण्याची इच्छा वाढवू नका. असो, न उदेती हा भगवंतासाठी वापरण्यात येणारा शब्द आहे. आणि उदय होणाऱ्या पदार्थांचं आपल्याला आकर्षण आहे. आपल्याला आकर्षण कशाचं आहे? उदय होणाऱ्या पदार्थांचं आकर्षण आहे. रात्रंदिवस जे आपल्याला आकर्षण आहे ते कसलं आहे? उदय होणारे. रोज जी आपण धावपळ करतो ही कशासाठी करतो? उदय होणाऱ्या पदार्थांच्यासाठीच. आणि उदय होणारा पदार्थ रोजच उदय पावत असेल तर आपल्याला त्याचं कौतुक राहत नाही. बऱ्याच वेळा काय होतं? त्याचं कौतुक राहत. सूर्य रोजच उगवतो, मग त्याचं काय कौतुक आहे? त्याचं काय कौतुक आहे? रोज सकाळी उगवतो म्हणून आपण रोज त्याला पाहायला जात नाही. काही ठराविक लोकच रोज सूर्य उगवतो त्याला नमस्कार करायला उठतात. काय काय म्हणतात? त्याचं काय रोजच काम आहे उगायचं, त्याला काय एवढा विचार करायचा त्याचा. म्हणून बऱ्याच वेळा असं पण होतं की उदय झालेले पदार्थ रोजचेच जर उदय होणारे असतील तर आपल्याला त्याच्यामध्ये काही रस राहत नाही. असं पण म्हणजे नवनवीन पदार्थ निर्माण व्हावा अशी एक आंतरिक इच्छा असते. म्हणजे उदय व्हावा हे तर आहेच, पण नवनवीन पदार्थ उदयाला यावा ही दुसरी भूमिका आपल्याकडे असते. उदय व्हावा ही एक इच्छा, नवनवीन उदय पावावे अशी इच्छा. मग एखाद्याने विचार केला की नवनवीन पदार्थ उदयाला जर येत असतील तर काय हरकत काय नाही का? हरकत काय आहे? उलट तेवढं चांगलं आहे ना. हरकत काहीच नाही. जोपर्यंत तुम्हाला ही इच्छा राहील तोपर्यंत तुमचं संसार चक्र दृढ राहील. कारण जसं उदयाला यावं असं वाटणं आणि नवनवीन उदयाला यावं असं वाटणं ही जी इच्छा आहे, या दोन इच्छेमुळे होतं काय की तुम्हाला वेगवेगळ्या लोकाला प्रवेश होतो. तुम्हाला नवनवीन पाहिजे ना, मग घ्या. कधी मृत्यूलोक, कधी स्वर्गलोक, कधी पाताल लोक. पाताल लोक म्हणजे नरक लोक. वेगवेगळे नरक, वेगवेगळे स्वर्ग. मृत्यूलोकामध्ये वेगवेगळे जीव, किडा मुंगी, माणूस, झाड झुडूप, लता वेली, हे सगळं जे आहे हे सगळे असंख्य नवनवीन तुम्ही शोधत राहा. काय शोधताय? जगातले किती जीव आहेत मृत्यूलोकामध्ये, मृत्यूलोकामध्ये किती जीव आहे याचा शोध अजून विज्ञानाला पण लागलेला नाही. शास्त्रामध्ये सांगितले की 84 लाख प्रकारचे जीव आहेत मृत्यूलोकामध्ये, परंतु डिस्कव्हरी चॅनेलवाल्यांना सुद्धा कदाचित 20 लाखच सापडलेत अजून. म्हणजे एवढे उरलेले, एवढे शिल्लक आहेत अजून. 64 लाख अजून जीव सापडायचेत. बघा तुम्ही किती ह्याच्यामध्ये फिरू शकता, किती ह्याच्यात तुमचा उदय होऊ शकतो. फिरत राहा, फिरत राहा, फिरत राहा, फिरत राहा. आणि मागच्या जन्मामध्ये ज्यांच्याशी आपला संबंध होता तो या जन्मात नाहीये, आणि या जन्मात ज्या ज्या लोकांशी संबंध आहे तो पुढच्या जन्मात राहणार नाहीये. पण आपल्याला असं वाटतं की या जन्मात जेवढे सोबतचे तेच खरे आहेत, मागच्या जन्माची माहितीच नाही कुठे गेले. बरं, मागच्या जन्मात आपण कुठे होतो हे माहित नाही, पुढच्या जन्मात कुठे जाणार हे माहित नाही. मग ह्या मधल्या काळामध्ये म्हणजे या जन्मामध्येच आपल्याला हे सगळे आपलेच वाटायला लागले. आणि जो जो पदार्थ उदय होईल तो आपलाच कसा होईल याचाही आपला प्रयत्न आहे. एखाद्याला शक्य झालं तर अख्ख्या पृथ्वीवरच स्वतःचा मालकी हक्क घेऊ शकतो. म्हणजे अख्खी पृथ्वीच माझ्या मालकीची कशी राहील? म्हणजे उदय झालेले सगळे पदार्थ आणि उदय होणारे, पुढे उदय होणारे सगळे पदार्थ कसे माझ्या आधिपत्याखाली राहील ही एक भावना त्यात असतेच. हा जो उदय होणारा पदार्थ आहे, या पदार्थामध्ये जेव्हा पदार्थ उदय पावतो तेव्हा तो परिच्छिन्न असतो. जेव्हा पदार्थ उदय पावतो त्याला आकार येतो. उदय पावणारा पदार्थ हा आकाराला आलेला असतो, निर्माण होणारा पदार्थ हा आकार असतो. आणि ज्या पदार्थाला आकार असतो म्हणजे रूप असतं त्याला नाव काहीतरी दिलं जातं. जो जो पदार्थ उदयाला येईल, जो जो पदार्थ निर्माण होईल त्याला काही ना काही एक विशिष्ट आकार असणार आहे. आणि जो काही आकाराला येतो त्या प्रत्येक आकाराला, रूपाला आलेल्या पदार्थाला काहीतरी नाव असणार. मग मनुष्य ध्यात आला तर त्याला मनुष्याचं नाव राहील. झाडामध्ये जर त्याने जन्म घेतला तर त्याला झाडाचं काहीतरी विशिष्ट नाव राहील. एखादं झाड असं असेल की त्या झाड कधीच कोणीच पाहिलं नाही, अचानक एखाद्याला सापडलं शोधामध्ये, शोध घेताना, तर त्याला माणसंच काहीतरी नाव देऊन टाकतात. एखादा ग्रह उत्पन्न झाला, कारण ग्रहांची सुद्धा उत्पत्ती होते. तारे, ग्रह हे जे आहेत हे सुद्धा नाश पावतात आणि उत्पन्न होतात. आपल्याला सगळे लक्षात येत नाही. बऱ्याचशा तारका, ग्रह हे जे उत्पन्न झाले तो जर आपल्याला सापडला तर त्याचं नाव काय आपल्याला माहित नसतं. म्हणजे आपल्यासाठी तो उदय झाला. आता त्याला माणसंच नाव देऊन टाकतात.
त्याचं नाव काय आहे आपल्याला माहित नाही, म्हणून माणसं त्याला नाव ठेवतात. केपलर 22b नाव कोणी दिलं? पृथ्वीसारखा जो दुसरा एक ग्रह आहे केपलर 22b, हे माणसानेच नाव देऊन टाकलं. किंवा माणसाच्या पोटी निर्माण होणारी जे संतान असते त्याला सुद्धा माणूसच नाव देऊन टाकतो. राम किंवा लक्ष्मण असं काहीतरी नाव माणूस त्याला, म्हणजे आकार दिसला की त्या आकाराला काहीतरी नाव द्यायचं. एवढंच काय लोक घराला सुद्धा नाव देतात, ते तुम्हाला माहितीच आहे. घर या आकाराला की त्याला पण नाव देतात. वासुदेव किंवा श्रीकृष्ण किंवा मातृछाया, पितृकृपा, असं त्याला सुद्धा सोडत नाहीत. म्हणजे रूपाला आला की त्याला नाम हे नामकरण झालं म्हणून समजायचं. आपल्याकडे रूपाला आला म्हणजे काय होतं की 13व्या दिवशी नाही, आधी एक दिवस 12व्या दिवशी 12व्या दिवशी त्याचं बारसं आणि त्याचं नामकरण, त्याचा मोठा कार्यक्रम. म्हणजे रूपाला आल्यानंतर एवढा उदय झालेला पुरेसा नव्हता, म्हणून नाव सुद्धा उदयाला आणायची इच्छा असते. मग नाव काय याचा विचार सुद्धा आधीपासून, काय काय तर जन्माला आल्यापासून लहानपणापासून ठरवतात. मला म्हणजे पोरग निर्माण होईल किंवा पोरगी निर्माण होईल, त्याचं नाव मी काय ठेवीन हे कदाचित लहानपणापासूनच विचार करतात काही काही लोक. त्यासाठी पुस्तकं शोधतात, त्या पुस्तकाचा अभ्यास करतात आणि काही माहीत नसतं पण अशी नावं ठेवतात. म्हणजे नाव सुद्धा उदयाला येण्याची इच्छा. त्या नाव उदयाला आल्यानंतर आपण काय नाव उदयाला आणलंय, निर्माण झालेल्या संततीला काय नाव आपण उदयाला आणलंय हे दाखवण्यासाठी जगाला पुन्हा एक मोठा कार्यक्रम. काय चालू आहे हे कळतच नाहीये. नक्की तो कशासाठी करतात हे सगळं, त्याचा हेतू काय आहे नक्की? म्हणजे आकाराला आलेला पदार्थ त्याला नामकरण करावं. नामकरण हे त्याच्या व्यवहारासाठी आहे की त्याच्याशी व्यवहार करता यावं म्हणून. मग त्याच्यासाठी जी कॉम्पिटिशन पुन्हा सुरू झाली, त्याच्यातून जी दुःख तयार झाली. कारण एखादा श्रीमंत व्यक्ती असेल तर बरं आहे, त्याला डोहाळे पुरवता येतात, पण गरीब बापाने काय करावं? म्हणजे हे व्यावहारिक अडचणी किती सांगू तुम्हाला मी, नाही का? बारसं घातलं एखाद्याने, फार मोठा हॉल बुक केला, त्याच्याकडे पैसे म्हणून केला, मग गरिबाने काय करावं? अशा व्यावहारिक अडचणी तर 1760 आहेत, त्याचा हिशोबच नाही. परंतु इच्छा कशी संपत नाही. उदय करण्याची इच्छा जी आहे ती काही लोपच होत नाही. उदय व्हावं. काय उदय व्हावं? आधी आकार निर्माण व्हावा. आकार निर्माण केला की त्याला नाव निर्माण करावं. जो जो पदार्थ आकाराला आला, जो जो उत्पन्न झाला, तो पदार्थ सगळा परिच्छिन्न असतो. परिच्छिन्न म्हणजे त्याचा तुकडा पडलेला असतो. परिच्छिन्न, तो अखंड नसतो. आता परिच्छिन्न पदार्थामध्ये जर आपण रममाण होऊ तर आपली सुद्धा परिच्छिन्नता तयार होते. आता तुम्हाला हे थोडे शास्त्रीय शब्द असल्यामुळे कळायला कदाचित अवघड जाऊ शकतात, म्हणून थोडं सोपं करून सांगतो. आता परिच्छिन्न होणारा पदार्थ म्हणजे कसा? उदाहरणार्थ एखादी मातीचा ढीग आहे. मातीचा ढीग जो आहे, आता हा जो आहे तो अखंड आहे, पण कुंभाराचं डोकं चालतं. कुंभाराची बुद्धी, कुलालमतीचे गर्भ, असे ज्ञानदेवांनी शब्द वापरले. तर कुलालमती म्हणजे कुंभाराची मती म्हणजे बुद्धी. त्या कुंभाराच्या मतीमधून काय होतं? त्या मातीतून तो मूर्ती तयार करतो. मातीतून काय झाली? मूर्ती. आता मूर्ती जी असते ही आकाराला आली. आता आकाराला आलेल्या मूर्तीला मातीपासून भिन्नत्व आहे. आता ती माती नाही, ती आकाराला आली, ती रूपाला आली, मग तिला नाव पण देण्यात आलं. मग समजा ती एखाद्या देवीची मूर्ती असेल तर त्या देवीचं नाव त्या मूर्तीला येतं. म्हणजे आकार म्हणजे रूप आणि नाव तिला दिलं. आता माती ही अखंड होती, आता मूर्ती जी तयार झाली ती मात्र परिच्छिन्न आहे. आता ही जी परिच्छिन्न असलेली मूर्ती आहे, या मूर्तीमध्ये माणूस काय करतो? त्याचा जीव, मन, बुद्धी, डोळे यांनी तिच्याकडे लक्ष देतो. मग जेव्हा तो तिच्याकडे लक्ष देतो तेव्हा मग एखादा म्हणतो, वा किती सुंदर मूर्ती आहे. आणि एखाद्याला देवीबद्दल अजिबात आवड नसेल, त्याची भक्ती एखाद्या देवावर असेल, तो म्हणतो, हे देवीची काय पूजा करायची? म्हणजे त्या मूर्तीमध्ये, म्हणजे त्या मातीपासून निर्माण केलेल्या देवामध्ये काही लोकांना सुख वाटतं, काही लोकांना दुःख तयार होतं. अशा रीतीने काही लोक सुखी, काही लोक दुःखी. म्हणजे लोकांची वृत्ती काय होते? इथे परिच्छिन्न होते, म्हणजे हडबडते. आता तुम्हाला असा प्रश्न आलाय का? हो, येतो.
उदाहरणार्थ आपल्या घरामध्ये 5 माणसं आहेत. आपल्या 5 माणसं घरामध्ये, आणि घरामध्ये एखादा पदार्थ आणायचा ठरला, म्हणजे निर्माण करायचा ठरला. पदार्थ म्हणजे काय? उदाहरणार्थ हॉलमध्ये कुठली फ्रेम लावावी, हॉलमध्ये कुठलं फ्रेम म्हणजे फोटो लावावा, असा प्रश्न येतो. तर 5 माणसांचं काय होतं? सगळे मिळून एकच निर्णय घेतात. असं होतं कधी? असं कधीच होत नाही. त्यातल्या एकाला वाटतं की विठ्ठलाचा फोटो लावला पाहिजे, एकाला वाटतं. एकीला वाटतं रुक्मिणीचा लावावा, किंवा दुर्गादेवीचा लावावा, किंवा संतोषी मातेचा तरी लावायला काही हरकतच नाही, किंवा कुलदेवतेचा लावावा एखाद्या. असं होतं बरं का. एकाला वाटतं पांडुरंगाचं लावावा, एकाला वाटतं पांडुरंगापेक्षा कुलदेवता प्रमुख आहे म्हणून देवीचा लावावा. एकाला वाटतं, म्हणजे मुलाला वाटतं सलमान खानचा असला तर चांगलाच आहे, हे कशाला पांडुरंग आणि कुलदेवी, त्यांनी काय आपल्याला मिळतंय? कुलदेवीचा आणि कुलदेवाचा काय उपयोग आहे? सलमान खान म्हणजे कशी बॉडी बिडी दिसते एकदम, आपल्याला पण स्फुरण येतं आणि आपण पण व्यायाम करतो, त्याच्यासारखं आपल्याला पण, असं पोराला वाटतं. पोरीला वाटतं नाही, पोरीला असं वाटतं सलमान खानचा पाहिजे, पोराला वाटतं ऐश्वर्या रायचं पाहिजे. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, खरी परिस्थिती सांगतोय मी. हे जे अनेक घरात मी पाहतोय ते सांगतोय. तुम्ही असं काय समजू नका मी तुमच्या काहीतरी वेगळं सांगतो. तुम्हाला माहिती आहे नक्की तुमच्याकडे पण असंच असेल, थोडाफार फरक असेल. वेगवेगळे घरातले 5 लोक वेगवेगळ्या गोष्टी, आणि एखादा जर थोडासा तो एखादा म्हणतो कशाला हे डोक्याला त्रास, ना देवी ना देव ना हिरो ना हिरोईन, आपण निसर्ग चित्र राहू. मग निसर्ग चित्र, परत निसर्ग चित्र लावण्याचं सगळ्यात, जर त्या प्रमुख माणूस असेल त्याने निसर्ग चित्र लावायचं ठरवलं तर मग बाकीचे म्हणतात ठीक आहे निसर्ग चित्र लावायचं, आम्ही सांगणार ते लावायचं. मग एक म्हणतो धबधब्याचं लावा, एक म्हणतो नाही जंगलाचं लावा, एक म्हणतो वाघाचं लावा, एक म्हणतो नाही वाघ म्हणजे असा डरकाळी फोडणारा लावा, एक म्हणतो नाही शांत बसलेल्या वाघांचं लावा. अशा रीतीने एका फ्रेम वाचून किती वाद, किती परिच्छिन्नता, का उदय आलेला पदार्थ आहे की नाही? होतं ना असं. ह्यालाच म्हणतात परिच्छिन्नता. घराला रंग कुठला द्यावा ह्याच्यातही परिच्छिन्नता, निर्माण झालेल्या पोराला नाव काय ठेवावं याचीही परिच्छिन्नता, 5 पोती धान्य निर्माण केलं तर त्या 5 पोती धान्याची विल्हेवाट कशी लावावी याचीही परिच्छिन्नता. जो जो पदार्थ निर्माण होईल, आकाराला येईल, त्याला नाव मिळेल आणि त्या पदार्थ परिच्छिन्नता निर्माण करेल. ज्या ज्या उदय पावलेल्या पदार्थामध्ये तुम्ही त्या उदयामध्ये अडकून जाल, म्हणजे त्याच्या रूपामध्ये त्याच्या नावामध्ये अडकून जाल, त्या त्या पदार्थाचा धर्म तो परिच्छिन्न असल्यामुळे तुम्हालाही परिच्छिन्न करेल. आणि असे अख्खे जगत परिच्छिन्न झालेलं आहे. मी असे म्हातारे पाहिलेले आहेत, अशी म्हातारी पाहिलेली आहेत, म्हणजे म्हातारी रडलेत माझ्यासमोर. काय रडले? म्हटले आम्ही त्या पोराला, म्हणजे त्यांच्या मुलाला हातातल्या फोडाप्रमाणे वाढवला. आम्ही असा विचार केला होता लग्न केल्यानंतर त्याला जे मुलगा होईल त्याचं नाव आम्ही ठेवू. ऐकायलाच तर नाही, तिचंच ऐकतो. ती म्हटली नाही मी म्हणेल तसं नाव ठेवायचं, आणि बसले म्हातारामध्ये रडत. कशासाठी? नातवाचं नाव काय ठेवायचं? म्हटलं नातू किती वर्षाचा आहे? अजून जन्माला यायचं आहे म्हणे. अरे म्हटलं काय बावळट माणसं आहे तुम्ही, काय तुम्हाला दुःख आहे का? काय काही नाही, दुःख नाही काही नाही. अहो मुलंच जन्माला अजून आलं नाही, त्याला काय नाव ठेवायचं ह्याच्यावर रडत बसले. आणि ही सत्य परिस्थिती जगामध्ये आज. कारण त्या सुनेने सांगितलं तुमचा काही संबंध नाही, माझं पोरग आहे होणार, त्यामुळे तुम्ही काय बोलायचं नाही मध्ये. मी माझं पुस्तक आणलेलं आहे, माझ्या आईबापाने दिलंय, त्याच्यातलं मी पाहून, किंवा माझ्या मावशीने दिलंय, त्याच्यातलं पाहून मी नाव शोधणार आणि मी ठरवणार काय द्यायचं, तुम्ही काय ठरवणार. अशी इतकी विचित्र परिस्थिती जगात. उदय होणाऱ्या पदार्थ हा आकाराला आलेला असतो, नाम रूपाला आलेला असतो, आणि तो पदार्थ परिच्छिन्न असतो. या सर्व उदय पावलेल्या पदार्थांमध्ये जर तुम्ही अडकाल तर तुम्ही परिच्छिन्न व्हाल. परिच्छिन्न व्हाल म्हणजे अस्वस्थ, अस्थिर. कुठल्याही उदय होणाऱ्या पदार्थांकडेच्या पाठीमागे तुम्ही धावा, कारण परिच्छिन्न पदार्थ परिच्छिन्नता निर्माण करेल. उदाहरणार्थ अग्नी आहे. अग्नी हा एक पदार्थ आहे. अग्नीच्या जवळ तुम्ही गेले तर काय होईल? समजा अग्नी एका ठिकाणी पेटवलेला आहे, तुम्ही त्याच्यापासून 15 फूट अंतरावर आहे, काय होईल? काय होईल? 15 फुटावर अग्नी आहे, काय होणार नाही. जसं जसं तुम्ही त्या अग्नीच्या जवळ 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 जाल तसं तसं काय होईल? जितक्या त्या अग्नीच्या जवळ जाल तितका तो अग्नीचा परिणाम तुमच्यावर सुरू होईल. आता अग्नीला तुम्ही हात लावायची गरजच नाहीये,
अग्नीपासून दूर जरी असला तरी अग्नीचा परिणाम चटका तुम्हाला बसेलच, बरोबर की नाही? हे जसं आहे अगदी त्याचप्रमाणे उदय होणारा पदार्थ, उदय झालेला पदार्थ, नामरूपाला आलेला पदार्थ, हा कुठलाही पदार्थ त्या पदार्थाच्या जितक्या तुम्ही दूर आहात तितका त्याचा परिच्छिन्न तुमच्यावर येत नाही. पण जितके तुम्ही त्याच्या जवळ 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 जाल तेवढी परिच्छिन्नता तुमच्यामध्ये येणार आहे. नातू जन्माला आला किंवा नात जन्माला आले की जो म्हातारा एकदम स्थिर होता, व्यवस्थित विचार करत, त्याची बुद्धी व्यवस्थित विचार विवेक करू लागली होती, तो एकदम कोलमडतो आणि तो नातासारखाच करायला लागतो. त्याच आनंदात तो राहतो. आणि समजा त्या नातावरून जर त्याची आई म्हणजे नाताची आई जर काय म्हटली म्हणजे ह्याची सून, तर तो अस्वस्थ रडू लागतो. म्हणजे नातवाला मी अशा रीतीने चॉकलेट दिलेलं तिला आवडत नाही, अडचण काय निर्माण होते. आता हा मस्त विवेकी होता, शांत होता, काय अडचण होती का त्याला? काही नव्हती. पण नातवाला खेळू लागतो आणि जेव्हा नातवाला खेळवायचंय तेव्हा त्याला आनंद, आणि याला जेव्हा नातवासोबत खेळण्याची हौस आहे तेव्हा जर त्या नाताच्या आईने जर त्याला घेऊन गेले तर ह्याला दुःख. असे म्हातारे रडत बसतात. हे सगळं उदाहरण म्हणून सांगतोय, असं मी काही कोणाचं विशिष्ट माणसाचं उदाहरण सांगत नाहीये. तर जो जो पदार्थ नामरूपाला आलेला आहे त्या पदार्थाच्या जितक्या तुम्ही जवळ जाल तो पदार्थ त्याचं काम करणार. जसं अग्नीच्या जवळ गेल्यानंतर अग्नी जसे आपलं काम करते त्याचप्रमाणे परिच्छिन्न पदार्थाच्या जवळ जा, ते त्याचं तुमचं काम करणार आहे. मग परिच्छिन्न पदार्थामध्ये काय काय येतं? उदय पावलेला पदार्थ जगातला कुठलाही असो, सगळे पदार्थ परिच्छिन्नच आहे. कुठलाही पदार्थ असू द्या तो परिच्छिन्नच आहे. मग त्यातल्या त्यात जो परिच्छिन्न नाही, त्यातल्या त्यात आता जगामध्ये पदार्थ सगळे उत्पन्न झाले म्हणजे परिच्छिन्न आहेतच. त्यातल्या त्यात काही पदार्थ असे आहेत की जास्त परिच्छिन्न आहेत आणि काही पदार्थ असे आहेत कमी परिच्छिन्न आहे. याची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगू. पृथ्वी तत्वापासून जे बनलेले पदार्थ हे जास्त परिच्छिन्न आहेत आणि आकाश तत्वाचे जे पदार्थ आहेत ते परिच्छिन्नता कमी आहे. आकाश तत्वामध्ये आकाश जे आहे या आकाशामध्ये परिच्छिन्नता नाही. आकाशाचे तोडलेलं आहे, कुठं इकडं थोडंसं इकडं थोडं असं तोडलेलं आहे. पृथ्वीचं तसं नाही. पृथ्वी काय आहे? पृथ्वीचे सगळे भेद आहेत. पृथ्वी तोडलेली आहे. पृथ्वी तत्वाचे प्रामुख्याने असलेले सगळे पदार्थ जास्त परिच्छिन्न आहे. जल तत्वाचे पदार्थ त्यापेक्षा कमी, अग्नी तत्वाचे त्यापेक्षा कमी, वायू तत्व त्याच्याही पेक्षा कमी आणि आकाश तत्व त्याच्याही पेक्षा कमी. तुम्ही एक प्रयोग करून बघा. तुम्ही हे जे स्थूल पदार्थ आहे घरामध्ये भरपूर वाढवा. काय करा? घर एक विकत घ्या. म्हणजे समजा तुमच्याकडे आहे तेच, आता तुमच्याकडे हे सगळं आहेच, पण एक आपण प्रयोग म्हणून बघूया. एक घर आहे, ते पूर्ण रिकाम आहे, त्या घरामध्ये कुठलेच असे पृथ्वी तत्वाचे जास्त पदार्थ नाही. मग काय करा? एक पदार्थ, दोन पदार्थ, तीन पदार्थ असे घरामध्ये भरपूर पदार्थ आणा. आता तुमच्याकडे असतीलच. आता ह्या सगळ्या पदार्थांची उठाठेव करायला तुम्हाला त्रास का नाही त्रास? किती त्रास? म्हणजे सोफा सेट नव्हता, आणला. टिपॉय नव्हता, आणला. टीव्ही नव्हता, आणला. असे जेवढे पदार्थ वाढवत गेलो आपण, ह्या सगळ्या पदार्थात हे सगळे पृथ्वी तत्वाचे आहेत. मग या सगळ्यांची देखभाल करण्यामध्ये त्रास होतो का नाही होतो? त्यातले किती गरजेचे होते? त्यातले गरजेचे किती होते? आता गरज ही मांडण्यावर आहे प्रत्येकाची. प्रत्येकाची गरज भिन्न आहे. तुमची गरज जी काय असेल ती, मी दुसऱ्याची नाही सांगत आहे. तुमची गरज किती होती? कदाचित तुम्ही त्याच्या पुढे गेलेत. काय झालेलं असतं? बऱ्याच वेळा आपण त्या गरजेच्या पुढे गेलेलो असतो. आपल्या, दुसऱ्याच्या नाही सांगत आहे मी. जेव्हा आपण आपल्याच गरजेच्या पुढे जातो तेव्हा दुःखाला ते पदार्थ कारण होतात. कारण आपण ते पदार्थ काय झाले, जास्तच त्या पदार्थात गेलोय. घरातले जेवढे पदार्थ आपल्या गरजेच्या पुढे गेलेत तेवढ्या पदार्थांनी आपल्याला दुःख होणार आहेत. म्हणजे घरात आपल्याला 2 खुर्च्यांची गरज होती, आपण 2 खुर्च्या आणल्या, 2 खुर्च्या वापरल्या, आपल्याला जास्त दुःख होत नाही. तेवढे पदार्थ मेंटेन करायलाही त्रास होत नाही. पण गरज होती 2 खुर्च्याची आणि घरात आणून ठेवल्या 25 खुर्च्या. मग आता 25 खुर्च्यांची सगळे मेंटेनन्सचा त्रास वाढला. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतोय. तर अशा रीतीने जेवढी गरज आहे त्या गरजेच्या पुढे जर आपण पदार्थ गोळा करून बसलो तर त्या सगळ्या पदार्थांची परिच्छिन्नता आपल्यावर आरूढ होते आणि आपले दिवस त्याच्यातच निघून जातात. घरातले आपले जास्तीत जास्त दिवस त्याच्यातच निघून जातात. 10च ड्रेस होते, बरं होतं. 50 ड्रेस आणले तर गरज 10ची होती. मी गरज 10ची म्हणतो. काहींची 50ची असेल तर ठीक आहे 50, मग 100 वर जाऊ नका. 10ची असेल तर 20 वर जाऊ नका. 10 पदार्थांची गरज होती,
आणि 20 आणले तर उरलेल्या 10चं आपल्याला काय झाली, परिच्छिन्नता वाढली. ह्या 10ने सुद्धा परिच्छिन्नताच आहे, नाही असं नाही, पण आपण तेवढी गरज धरू म्हणून ते म्हणजे एक सूट दिल्यासारखी आहे, बरोबर का नाही. तर अशा परिच्छिन्न ह्या सगळ्या वैतागामध्ये मग काय होतं, नातेवाईक अमका तमका हा तो अशा अनेक लोक, या लोकांमध्ये हे सगळे परिच्छिन्न असतात. ह्या सगळ्या परिच्छिन्न असलेल्या अनेक पदार्थांमध्ये आपण रममाण असतो. आणि मग एक दिवस काय होतं की ह्या सगळ्या परिच्छिन्न असलेल्या लोकांमधून एक दिवस वैताग येतो आणि आपल्याला वाटतं नाही कुठेतरी आपण आहे ना एखाद्या शांत ठिकाणी जाऊन बसावं. म्हणजे कुठे, एखाद्या नदीच्या काठावर जावं. बघा प्रयोग, बघा काय असतो, प्रयोग चाललाय आपला. नदीच्या काठावर जावं आणि नदीच्या शांत पाण्याकडे बघत राहा. आणि अशी लोक करतात, काय करतात, स्थूल पदार्थामध्ये जेव्हा अस्वस्थता लक्षात येते, नाही असं नाही आहेच, पण ती जेव्हा लक्षात येते तेव्हा ते लोक नदीच्या काठावर जाऊन बसतात आणि नदीच्या पाण्याकडे शांतपणे बघत बसतात. कारण की त्यांना माहित आहे पृथ्वी तत्वापेक्षा जलतत्व हे जास्त नाही, कमी परिच्छिन्न. आणि मग त्या पाण्याकडे, शांत पाण्याकडे बघितलं, मग त्या नदीच्या पेक्षा जर समुद्राच्या, शांत असलेल्या समुद्राच्या पाण्याकडे जर बघत बसलं तर लक्षात येतं की जो 2 महिने धावपळ केली ती काही मिनिटातच जाते. आलं लक्षात. पण लोक इतकी विचित्र आहेत, नदीच्या पाण्यात गेलं तर तिथेही परिच्छिन्नता, पाण्याची परिच्छिन्नता निर्माण करतात, तिथे उड्या मारत बसतात. तिथे जाऊन शांत बसले तर परिच्छिन्नता जाते, शांतता निर्माण होते, बुद्धी नीट काम करायला लागते, सुख मिळायला लागतं. म्हणून हुशार मनुष्य शांत बघत बसतो. आणि ज्याला अजून इकडची परिच्छिन्नताच लक्षात आली नाही तो तिथे जाऊनही उड्या मारत राहतो. तर असं करत करत, क्रमाने, मधले अभ्यास सांगत नाही, असं करत करत तुम्हाला जर सगळ्यात एकदम शांत व्हायचं असेल तर तुम्ही आकाशाकडे बघत बसा. आकाश. म्हणून माणसाने काय केलंय, आकाशाकडे पाहतात. म्हणजे देव कुठे असतो, आकाशाकडे जर तुम्ही पाहत बसले तर तुम्ही एकदम शांत स्थिर होत जाल. आणि जेवढे पदार्थ घरात गोळा करून ठेवलेत, तुमचे कितीही प्रिय पदार्थ असो, कितीही प्रिय, तुम्हाला आकाशाची गोडी जर लागली तर घरातला कुठलाही पदार्थ तुम्हाला सुखकारक वाटणार नाही. तो असला काय नसला काय, काही वाटायचं नाही. आकाशाकडे जर तुम्हाला ओढ लागली, आकाश या तत्वाचं जर तुम्हाला जवळीक लक्षात आली, आकाश तत्व हे जर लक्षात आलं, आकाश तत्वाकडे जर तुम्ही पाहू लागले तर तुम्हाला असं लक्षात येईल की ह्या बाकीच्या पदार्थामध्ये काही रस राहणार नाही. आता आकाश तत्वाकडे कसं बघावं, उंच टेकडावर, उंच एखाद्या डोंगरावर जाऊन बसा आणि डोंगरावर जाऊन बसून फक्त पाहत राहा समोर. त्यावेळेस बारीक बारीक दिसणाऱ्या बिल्डिंग्स, कचऱ्यासारखे, किडामुंगी सारखी दिसणारी माणसं, झाडं झुडपं, यांचं काही वाटणार नाही. काहीच वाटत, लक्षात पण येत नाहीत ते. पण एकदम शांत असलेलं आकाश, स्थिर असलेलं आकाश, त्याच्याकडे तुमची वृत्ती आपोआप शांत होत जाईल. कशाचा परिणाम आहे? कारण आकाश हे अपरिच्छिन्न आहे यांच्यापेक्षा. पृथ्वी तत्वात जास्त परिच्छिन्नता आहे, आकाश तत्वात परिच्छिन्नता नाहीये. म्हणजे तत्वांचा अभ्यास करताना. आणि म्हणून तुम्ही आकाशासारखं व्हायचा प्रयत्न करा. आकाशाच्या जवळ गेले तर आकाशासारखे व्हाल, पृथ्वीच्या जवळ आले तर पृथ्वीसारखं व्हाल. म्हणजे तत्व, पृथ्वी तत्वाच्या जवळ आलो पृथ्वी तत्वासारखे व्हाल, आकाश तत्वाच्या जवळ गेलं तर आकाश तत्वासारखे व्हाल. आणि ज्याचा आकाश तत्वाच्या जो जवळ असतो त्याचं हृदय विशाल असतं. हृदयामध्ये काय आहे? आकाश. आकाश तत्वाच्या जवळ गेलेला मनुष्य अपरिच्छिन्न असतो, त्याची परिच्छिन्नता काय असते? कमी असते. म्हणून परिच्छिन्न पदार्थांच्या नादी लागल्याने आपलं वाटोळ झालेलं आहे. परिच्छिन्न झालेले पदार्थ हे सगळे उदय झालेले आहेत. जे उदय झालेले पदार्थ आहेत, हे उदय झालेले पदार्थ पुन्हा पुन्हा वेगवेगळे नवनवीन उदयाला यावे असं वाटत राहतं. त्याचं कारण आपण पृथ्वी तत्वाच्या पदार्थांकडे पाहतो. आकाश तत्वाकडे जो पाहतो त्याला आकाश नवीन उदयाला यावं असं काही वाटणार नाही, कारण आकाश एकच आहे. बरोबर का? आकाश हे तत्व कसं आहे? एकच आहे. तुम्ही अमेरिकेत गेला तर जे आकाश आहे तेच भारतात आहे. भारतातलं आकाश आणि अमेरिकेतलं आकाश वेगळं नाही, समान आहे. ढग वेगळे असतील पण आकाश एकच आहे. अमेरिकेतला हवा आणि भारतातली हवा भिन्न आहे. अमेरिकेतली जमीन म्हणजे पृथ्वी तत्व आणि भारतातलं पृथ्वी तत्व भिन्न आहे, पण आकाश तत्व एकच. म्हणून ज्याला आकाश तत्वाची ओढ असेल तो अमेरिकेत राहिला काय आणि भारतात राहिला काय त्याला काही फरक पडत नाही.
पण परिच्छिन्न असलेल्या पृथ्वी तत्वामध्ये जे गुंतलेले आहेत त्यांना अमेरिकेची ओढ असते. त्यांना वेगवेगळे देश पाहण्याची, वेगवेगळे प्रदेश पाहण्याची इच्छा असते. कारण तुम्ही ज्या ज्या प्रदेशात जाता तिथे पृथ्वी तत्व पाहताय. म्हणून मग कधी तुम्हाला भारतामध्येच वेगवेगळ्या ठिकाणं जाऊन पाहावीत असं का वाटतं? कारण पृथ्वी तत्वाशी जवळीक. आकाश तत्वाशी जवळीक केली तर मग तुम्हाला कुठे जावं, कुठे फिरावं, कुठे काय काय पाहावं, ही जी सगळी तुमची इच्छा आहे ती मुळात लोपेल. तुम्ही म्हणाल मग हे तर वाटोळं झालं. वाटोळं नाही झालं, तुम्ही त्याच्या पुढे गेलेले आहात. जो हापूस आंबा खातो त्याला साधारण आंब्या खाण्यामधले रस वाटत नाही, तसं आकाश तत्वाने जो आकाश तत्वाचं जे सुख भोगतोय त्याला परिच्छिन्न असलेल्या वेगवेगळ्या देशांचं म्हणजे पृथ्वी तत्वांचं घेणं देणं राहत नाही. कारण निर्माण होणारा पदार्थ हा देश परिच्छिन्न असतो. त्याला परिच्छिन्नता कुठली असते? देश परिच्छिन्नता. म्हणजे काश्मीर नावाचा एक देश आहे, देश म्हणजे प्रदेश. महाराष्ट्र नावाचा एक प्रदेश आहे. पुणे, आळंदी, पंढरपूर, सोलापूर, मुंबई हे सगळे काय आहेत? प्रदेश आहेत. आणि हे सगळे प्रदेश किती पाहीन आणि किती नाही पाहणार ही आवड कोणाला असते? जे पृथ्वी तत्वामध्ये म्हणजे जास्त परिच्छिन्न असलेल्या उदय पावलेल्या पदार्थांमध्ये अडकलेले आहेत त्यांना असते. देश परिच्छिन्नता, काल परिच्छिन्नता आणि पात्र परिच्छिन्नता. वेगवेगळे देश, वेगवेगळे पदार्थ म्हणजे पात्र आणि हे पदार्थ वेगवेगळ्या काळात निर्माण होतात. कारण जो 50 वर्षापूर्वी किंवा 20 वर्षापूर्वी मुंबईला गेला होता तो आजही मुंबईला जाण्याची इच्छा ठेवतो. का? कारण की 20 वर्षापूर्वी म्हणजे त्या काळामध्ये जी मुंबई होती ती आज नाही. तुम्हाला ह्या बाणेरविषयी विरक्ती निर्माण झाली आहे काय? नाही. का? कारण 20 वर्षापूर्वी जे बाणेर होतं ते आता नाहीये. काळाने काय केलंय? त्याची परिच्छिन्नता वाढवली आहे. कारण 20 वर्षापूर्वीचं बाणेर शांत होतं. काळाने त्याची परिच्छिन्नता काय केली? वाढवून अस्थिर करून टाकलंय. 30-50 वर्षापूर्वीचं बाणेर हे जर कोणाला आठवलं आणि आजचं बाणेर जर आठवलं तर तो जर शांतपणे विचार करू लागला तर तो रडेलच. काय करेल? 50 वर्षापूर्वीचं पुणे आणि आत्ताचं जर पुणे जर विचार करू लागला तर तो त्याला रडल्याशिवाय काही पर्याय नाही. रडण्याशिवाय काहीही पर्याय नाही ज्यांनी पाहिलंय त्यांना. कारण तो परिच्छिन्न वस्तूत अडकलाय. त्याच्याऐवजी त्याने आकाश पाहिलं असतं तर त्याला पुण्याशी घेणं देणं नाही, त्याला बाणेरशी घेणं देणं नाही, त्याला मुंबईशी घेणं देणं नाही, त्याला आकाश तत्वाशी घेणं देणं. कारण आकाश हे कमी परिच्छिन्न आहे. तर अशा रीतीने देश, काल आणि पात्राने परिच्छिन्न होणारा पदार्थ जो असतो तो उदयाला आलेला असतो. जो उदयाला येतो तोच अशा रीतीने परिच्छिन्न पावतो. आणि जो अशा रीतीने परिच्छिन्न पावतो तो दुःखाला कारण असतो. जो कुठला पदार्थ परिच्छिन्न असतो तो दुःखाला कारण आहे. मला सांगा, अस्वस्थ अशांत माणसाच्या सोबत तुम्हाला राहायला आवडेल? जो मनुष्य सदैव अस्वस्थ आहे, वैतागलेला आहे, चिडचिड करतो, त्रागा करतो, त्या माणसासोबत तुम्हाला राहायला आवडेल का नाही आवडणार? आवडेल का नाही आवडेल? तो माणूस तुम्हीच आहात तर तुम्हीच आवडाल? म्हणजे आपलीच सदैव चिडचिड 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 होते, अशांत आहोत आपण, आपल्याला आवडू आपण? आपल्यालाच आपला वैताग येईल. का ही माझी चिडचिड होते सारखी? का माझी अशांती होते? अशांत माणसं अस्थिर परिच्छिन्न असतात. परिच्छिन्न माणूस, परिच्छिन्न पदार्थ कोणालाही तसं पाहिलं तर आवडत नाही. पण माणसाकडे पाहिल्यानंतर लक्षात येत नाही तो परिच्छिन्न आहे का नाही, त्याच्यासोबत राहिल्यानंतर लागतं. एखाद्या मुलीशी एखाद्या मुलाने लग्न केलं तर मुलीचं रूप पाहून लक्षात येत नाही ती किती परिच्छिन्न आहे. जेव्हा संसार सुरू होतो तेव्हा लक्षात येते ती किती परिच्छिन्न आहे आणि मग त्याची हालत व्हायला सुरू होते. तिच्यातली परिच्छिन्नता, तिच्यातली अस्वस्थता, अशांती ही त्याला नंतर जसं जसं जवळ जातो तस तसं लक्षात येतं आणि म्हातारपणापर्यंत तो फारच वैतागून जातो. म्हातारपणामध्ये काय होतं? आता फक्त भारताची संस्कृती अशी आहे की शेवटपर्यंत निभवावं, म्हणजे आग्नी नवऱ्याने बायकोला द्यावा अशी पद्धत असल्यामुळे किंवा लेकरांनी द्यावा अशी पद्धत असल्यामुळे चाललंय. नाहीतर तो म्हणतो काय बावळट आहे हिच्याकडून नाही दिला, आणि ती पण म्हणते तो काय त्याचं काय आउट आहे. लोक डायरेक्ट तोंडाने नाही म्हटलं तरी मनात म्हणतच असते. कारण त्याच्यातली परिच्छिन्नता लक्षात येते.
परिच्छिन्न माणसासोबत राहायला कोणालाही आवडत नाही, पण कोणाच्या चेहऱ्यावर लिहिलेलं नसतं की हा परिच्छिन्न आहे. जसं माणसाच्या चेहऱ्यावर, माणसाच्या अंगावर दिसत नाही त्याची परिच्छिन्नता, तशीच कुठल्याही जगातल्या पदार्थावर परिच्छिन्नता दिसत नाही. कुठला पदार्थ आपल्याला परिच्छिन्न करणार आहे, म्हणजे अस्वस्थ, दुःखी करणार आहे, हे सांगता येणं फार अवघड आहे. पण जेवढे उदय झालेले आहेत तेवढे सगळे परिच्छिन्न करणारच आहे, ते सगळे अस्वस्थ करणारच आहे. मग त्यातल्या त्यात जे कमी अस्वस्थ करतील, जे कमी आपली परिच्छिन्नता तयार करतील, अशा पदार्थांचा तरी संग करावा. कुठल्या पदार्थांचा संग करावा? न उदेती, ज्याचा उदय होत नाही त्या भगवंताचा संग करणं फार लांबची गोष्ट आहे. आधी कमीत कमी परिच्छिन्न असलेल्या पदार्थांचा संग करावा. मग पृथ्वी तत्व जर असेल, आता पृथ्वी तत्वामध्ये तर राहायचंच आहे, आकाश तत्वाशी डायरेक्ट संबंध कायम ठेवू शकत नाही, म्हणून पृथ्वी तत्वाची जर संबंध करायचा असेल तर असे पृथ्वी तत्वाचा संबंध करावा की ज्याच्यातून कमीत कमी परिच्छिन्नता निर्माण होईल. आकाश तत्वामध्ये सत्वगुण असतं आणि पृथ्वी तत्वामध्ये तमगुण असतो. आकाश तत्व हे प्रामुख्याने सत्वगुणाचं आहे आणि पृथ्वी तत्व हे प्रामुख्याने तमगुणाचं आहे. जो जो पदार्थ सत्वाधिक्याने बनलेला असतो, म्हणजे सत्व ज्याच्यात अधिक असतं त्याच्यामध्ये परिच्छिन्नता कमी असते, आणि जो जो पदार्थ तमगुणाने अधिक्य असतो, म्हणजे ज्याच्यात तम आणि रजगुण जास्त असतात, ते पदार्थ जास्त परिच्छिन्नता निर्माण करणारे आणि म्हणूनच पर्यायाने जास्त दुःख देणारे असतात. उदाहरण, अन्न आपण जे खातो त्याच्यामध्ये 3 प्रकारचे अन्न असतात. एक म्हणजे सात्विक अन्न, एक राजसी अन्न, एक तामसी अन्न. तामसी आणि राजसी अन्न हे दोन्हीही दुःख निर्माण करायला कारण होतात. उदाहरणार्थ, पाव म्हणजे ब्रेड, हे जे अन्न आहे हे राजसी अन्न आहे. जगामध्ये आज जेवढे डायबिटीज झालेत ह्या सगळ्याला प्रमुख कारण ते आहे. कशामुळे? भारतामध्ये डायबिटीजची संख्या एवढी वाढली आहे, जेवढे हार्ट अटॅक येत आहेत त्यालाही कारण पावच आहे. पाव म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतोय, अजूनही बाकीचे फॅक्टर आहेत, पण प्रमुख कारणांमधलं एक कारण मला सांगा, आपण पाव खातो का? मग डायबिटीज झाल्यावर दुःख कोणाला होतं? हार्ट प्रॉब्लेम सुरू झाले तर दुःख कोणाला होतं? आपल्यालाच होतं. म्हणजे या पदार्थाचा स्वीकार आपला कळत नकळतपणे झाला म्हणजे दुःखाला, म्हणजे परिच्छिन्नतेला कारण कोण? हे अन्न ठर. त्याच्याऐवजी जर एखाद्याने कधी असा राजसी पदार्थ खाल्लाच नसता, तामसी पदार्थाचं नाव सांगत नाही मी, सात्विक पदार्थ जर आपण खाल्ले असते, उदाहरणार्थ फक्त फळच खाल्ली असते, फक्त दूध, भाकरी म्हणजे ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, जे काय असेल, भाकरी, दूध, फळं, हे सगळे जर सात्विक पदार्थ खाल्ले असते तर किती रोग आले असते शरीराला? गाईचं दूध, म्हशीचं नाही. गाईचं दूध जर आयुष्यभर घेतलं तर कुठल्याही प्रकारचे रोग तयार होत नाही. फक्त फळं खाल्ली तर डायबिटीस काय, कुठलाही रोग तयार होत. म्हणजे आहारामुळे होणारे रोग सांगतो मी. वाऱ्यामुळे होणारे रोग होतीलच, पाण्यामुळे होणारे तर होतीलच, कारण प्रत्येक पदार्थामुळे शरीराला रोग तयार होत असतो. वारा जो आहे त्या वाऱ्याने रोग तयार होतो. एखादा सगळं व्यवस्थित खातोय पण वारा जर विषारी असेल तर तुम्ही म्हणाल रोग व्हायला नाही पाहिजे, असं होऊ शकत, त्याला रोग होईलच. आहार सगळं व्यवस्थित घेतोय पण पाणी विषारी पिला, घाणेरडं पिला तर रोग होणारच आहे. म्हणून आहार म्हटलं म्हणजे रोग होणार नाही असं धरू नका की फक्त दूध भाकरी खाल्ली, फक्त फळं खाल्ली म्हणजे आजारी पडणार नाही, रोग होणारच नाही, असं नाही. त्याला बाकीचे पण पदार्थ अजून आहेत, पण माहिती म्हणून मी एक पदार्थ घेतोय. तर जेवढे तुम्ही सात्विक पदार्थांचा उपयोग कराल तेवढा तुम्हाला दुःख कमी होणार. तामसी माणसांचा संबंध करा. तामसी माणसं जे असतात व्यवहारामध्ये त्या लोकांचा संबंध करा, तुम्हाला सुद्धा अस्वस्थता राहणार कायम. कारण तामसी मनुष्य अस्वस्थ असतो आणि त्या तामसी माणसाचा आपला संबंध असल्यामुळे तो जितका अस्वस्थ तितका आपणही अस्वस्थ. उदाहरणार्थ, पोरग एखादं तामसी निघालं, विचित्र निघालं तर आई बापाला सदैव काय राहतं? सदैव टेन्शन डोक्यात. पोरग फार विचित्र निघालं, सदैव टेन्शन. मी असे पाहिलेलेत लोक माझ्याकडे येऊन मला सांगतात बरेच वेळा की पोरग ऐकतच नाही, काय करावं? मग फार म्हातारे मरायला लागलंय, पण इतकं अस्वस्थ असतं म्हातारं. रोज ज्ञानेश्वरी वाचतो, काय उपयोग होतो, रोज परमार्थाचं काहीतरी करतो, पण संघ कशाचा आहे? अस्वस्थ. म्हणजे तामसी पदार्थाचा संघ. मुलगा तामसी आहे
म्हणून त्या मुलाचा वास्तविक आता हा मुलाच्या जवळ आहे ना, एकदम तो दूरही जाऊ शकतो, जवळ येऊ शकतो. मुलाचा संघ त्याचा अत्यंत जवळ असल्यामुळे त्या मुलाची सगळी अस्वस्थता याच्यात येते. आणि मुलगा जरा बरा असला, राजसी असला, राजसी. आता तामसी म्हणजे काय? तामसी म्हणजे वाह्यात सगळ्या प्रकारचे नालायकपणा जे काही त्याच्या अंगात असेल, तुम्ही ओळखू शकता कसा असेल. तर आईबापाला किती टेन्शन असतं तुम्हाला चांगलंच माहिती. म्हणजे आईबाप किती परिच्छिन्न असतात, अस्वस्थ, शांत असतात. त्याच्याऐवजी जर मुलगा राजसी असेल, राजसी म्हणजे कसा? बायको मुलं यांच्यामध्ये सुख मांडणारा, याला म्हणतात राजसी. तरी आईबापाला दुःख असतं का? नसतं. पण ह्याच्यापेक्षा तामसी मुलापेक्षा राजसी मुलाचं दुःख आईबापाला एकदम कमी असतं. कारण तो मुलगा कसा असतो? तो त्याच्या बायकोमध्ये रममाण झालेला असतो. पण आईबापाला दुःख होतं, तिच्याच नादाला लागला, कामातून गेला, आम्ही त्याला एवढं सांभाळला, जे काही अशा अडचणी निर्माण होतील. पण तो कशात अडकलेला आहे? तो राजसी आहे, रजगुणामध्ये त्याचा विषय असल्यामुळे. आणि ह्या आईबापाचा जीव याच्यात असल्यामुळे, म्हणजे हे ह्याला अटॅच असल्यामुळे होतंय काय की त्याचं सुद्धा दुःख यांना होतच. स्त्रियांना जास्त होतं, पुरुषांना थोडं कमी होतं. पुरुषांना पण दुःख होतं, पण म्हणतात जाऊ दे ना मरू दे, ते लपवण्याचा प्रयत्न करतात. पुरुष लपवण्याचा प्रयत्न करतो, स्त्री लपवू शकत नाही, रडू लागते. पण असे तामसी आणि राजसी दोन्ही लेकरांमुळे म्हणजे पदार्थांमुळे परिच्छिन्नता म्हणजे दुःख तयार होतं. तोच जर मुलगा सात्विक असेल तर तो काय करतो? तर तो आईबापालाही सांभाळतो, आईबापाची काळजी घेतो. सात्विक मुलगा शक्यतो आईबापाची काळजी घेतो, कारण त्याला वेदाने म्हणजे उपनिषदामध्ये जे वर्णन केलंय त्याप्रमाणे मातृदेवो भव पितृदेवो भव हे माहीत असतं. पण शास्त्रामध्ये कुठेही पत्नी देवो भव असं लिहिलेलं नाही. आता असं म्हटलं पत्नीला राग येतो. म्हणजे एखाद्या मुलाने जर आई बाप आणि बायको यांच्या समोर जर म्हटलं हे वाक्य, तर काय होईल त्या स्त्रीचं, त्या पत्नीचं काय होईल? ते म्हणेल शास्त्र कोणी निर्माण केलंय, हा वेद लिहिलाच कोणी, नाही का? मुलगा जर म्हणू लागला आई बापाच्या समोर आणि बायकोच्या समोर की हे बघ, एक लक्षात घे, शास्त्राने सांगितलंय मातृ देवो भव पितृ देवो भव, पण पत्नी देवो भव म्हटलेलं नाही, त्यामुळे तू तुझ्या पायरीने राहा, असं जर त्या मुलाने बायकोला सांगितलं तर काय होईल? पण हे सत्व आहे. हे काय? हे सत्व आहे. आणि सत्व अवघड असतं. सत्व काय असतं? अवघड असतं. मुलीनेही म्हणावं, मुलगी जर सत्वगुणाची असेल, मुलगी जर सत्वगुणाची असेल तर ती पण म्हणेल तुमचं म्हणणं खरं आहे, मातृ देवो भव पितृ देवो भव, तुमचे आई वडील सुद्धा मला आई बापासारखेच आहेत. आणि म्हणून ती मुलगी सुद्धा सत्वगुणाची ठरते. आणि त्या मुलीपासून आणि त्या मुलापासून त्या दोघा सासू सासऱ्यांना दुःख होत नाही. पण मुलगी जर रजगुणाची असेल तर परिच्छिन्नता तिची जास्त आहे. ती म्हणेल आई बापापेक्षा आपल्या लेकराचा विचार करा. इथं काय म्हातारी खंगलेली आहेत, ही आज ना उद्या जाणार आहेत, लवकरात लवकर कशी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेता येईल हे बघा. म्हाताऱ्यांनी जर चुकून मृत्यूपत्रात दुसऱ्याच्या कोणाच्या नावावर केली तर गडबड नको. म्हणून त्यांचं सगळं उरकायच्या आतच पाहिजे त्यांना शाश्वती द्या, तुम्हाला एक रूम आम्ही देऊ. 10 रूमचा बंगला असेल तर एक त्यातल्या कोपऱ्यात तुम्हाला ठेवू कुठंतरी. तुम्हाला बानेरमध्ये बरेच लोक कुटुंबाशी माहीत असतील. सगळे नावं करून घेतले, म्हातारा मातेला कुठे टाकलेत काही कळतच नाही. बानेरमध्ये नव्हे, सर्व जगतभर असंच आहे. अशी ती शिकवते त्याला जर रजगुणाची असेल तर. आणि तमगुणाची असेल तर ते म्हणते लवकरात लवकर आपलं उचला इथून, भिराड आपलं वेगळं. तमगुण म्हणजे तोडणे. तमगुणाची स्त्री असली, तमगुण तिचा जागृत झाला की ती म्हणते तुमच्या आईबापात आपण राहायचं नाही, आपण आपली आयुष करू, आपली प्रायव्हसी बरी आहे, आपण वाटेल तिकडे मजा करू. ही झाली तमगुणाची स्त्री. तुम्ही लगेच जाऊन आपापल्या सुनांना त्रास देऊ नका, तुम्ही तमगुणाचं होऊ नका, तुम्ही सत्वगुणाचेच राहा, तुम्ही सत्वगुणाचे राहा. दुसरे पदार्थ बदलण्याच्या नादाला आपण लागू नये. मी कोणाला बदलत नाहीये, मी फक्त मीमांसा सांगतोय कसं असतं. हे तुम्हाला माहित नाही असं नाही, हे तुम्हाला माहित आहे. जे माहित नाही ते सांगायचंय आणि ते कळावं म्हणून हे आधी तुमच्या रीतीने बोलून मला तिकडे तुम्हाला घेऊन जायचंय. मला जो विषय सांगायचा तो प्रमुख निराळाच आहे, परंतु ज्या विषयांमध्ये तुम्ही गुरफटलेले आहात तिथून तुम्हाला थोडंसं सैल करण्याचा प्रयत्न करतोय, नाही का? जसं कपड्याला जर मळ चांगलाच बसलेला असेल, कपडे धुणाऱ्यांना सगळ्यांना माहित असेल, धुत असला तर चांगले, कपड्याला जर मळ चांगला बसलेला असला
तर लगेच कपडा घ्यायचा, पाण्यात टाकायचा, साबण लावायचा, ब्रश घासायचा आणि लगेच वाळायला टाकायचा, असं करता येत नाही. पहिल्यांदा काय करावं लागतं? पहिल्यांदा स्वच्छ पाण्यातून त्याला बुडवून आपटून बाजूला काढावं लागतं, 2 पाण्यातून काढावं लागतं. मग पुन्हा अर्धी बादली पाणी घेऊन त्याच्यामध्ये पावडर टाकावी लागते. जर अजून जास्त मळलेले असेल तर अर्धी बादली गरम पाणी घ्यावं लागतं, कोमट पाणी. त्या कोमट पाण्यामध्ये पावडर टाकून त्यात कपडे टाकावे लागतात आणि मग 1 तास, अर्धा तास, 2 तास जे काही असेल अंदाज त्याप्रमाणे त्याला भिजत ठेवावे लागतात. म्हणजे त्याचा मळ सैल करावा लागतो आणि मग घेऊन त्याला आपटावे लागतात. मग त्याचा मळ जातो आणि स्वच्छ होतो. तसं आहे, तुम्ही किती मळलेले आहात त्याच्यानुसार तुम्हाला सैल करावं लागतंय, हे की नाही? एकदम तुम्हाला घेतलं धुतले आणि डायरेक्ट वाळायला टाकले, जमेल काय? नाही जमेल. म्हणून हा जो विषय आहे या विषयामध्ये व्यावहारिक रीतीने आपण जे मळलेलो आहोत हे मळ तुमचा निघावा आणि जेणेकरून मग तुम्हाला खरं नोंदेती कळावं, यासाठीच हा विषय मी सांगत असतो. हा जरी अवांतर वाटत असला तरी तो अवांतर नाही, हा गरजेचा विषय आहे. तुमच्या अधिकारानुरूप तुम्हाला जो गरजेचा विषय आहे तो मी सांगत असतो बऱ्याच वेळा. तर या ठिकाणी आपण लक्षात काय घ्यावं, जे उदय पावणारे पदार्थ आहेत ते परिच्छिन्न असतात. आणि या ठिकाणी कसला पदार्थ सांगतायत? न उदेती. परिच्छिन्न पावणारा पदार्थ म्हणजे उदय झालेला. आणि जो परिच्छिन्न आहे तो दुःखाला कारण. मग जेवढे परिच्छिन्न होणार आहेत त्याच्यामध्ये जरा काय करावं, त्यातल्या त्यात सात्विक पदार्थ बघावं. आकाशवत असलेला पदार्थ. कुठल्या माणसाच्या नादी लागावं? ज्याचं हृदय आकाशासारखं आहे का संकुचित आहे, पृथ्वीसारखं. पृथ्वीसारखं हृदय असलेल्याच्या नादी लागू नये. एखाद्याचं मन आपण पाहतो तर कसं त्याचं मन मोठं विशाल पाहिजे. विशाल मन असलेल्या माणसाच्या नादी लागलो तर काय होतं? आपल्याला सुख मिळतं. पण संकुचित प्रवृत्ती, संकुचित मनोवृत्ती असलेल्या माणसाच्या नादी लागलो तर काय होतं? दुःख तयार होतं. नवरा जर संकुचित वृत्तीचा असेल तर स्त्रीला आयुष्यभर दुःख आहे. पण नवरा जर व्यापक वृत्तीचा असेल तर त्या स्त्रीला दुःख मिळत नाही. म्हणून लग्न करण्याच्या आधी स्त्रीने काय करावं? नवऱ्याचं शरीर बघू नये, त्याची मनोवृत्ती बघावी, त्याचं हृदय बघावं. ते विशाल आहे का? पण तसं नाही. लोकांना फक्त बाह्य आकार बघण्यामध्ये, बाह्य रूप बघण्यामध्येच बरं वाटतं. त्याला काही किंमत कशाला आहे? मनोवृत्ती काय आहे. मग आता जे घडलं, जे झालं त्यालाच बदलू शकत नाही. 50 वर्षाच्या स्त्रीने ठरवलं की आता नवराच मनोवृत्ती त्याची चांगली नाही, आता उपयोग नाही, आता विषय संपलेला, आता वेळ गेलेली आहे. वेळ गेल्यानंतर कुठल्याही पदार्थांमध्ये बदल करण्यात काही रस नसतो. आहे त्या परिस्थितीमध्ये काय करता येईल, आहे त्या परिस्थितीमध्ये आणि पुढे येणाऱ्या परिस्थितीमध्ये काय करावं याचा विचार करणारा जो मनुष्य असतो तो हुशार असतो. जे बदलू शकत नाही त्याच्यामध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करू नका. पृथ्वी ही सूर्यानंतर कितवा ग्रह आहे? कितवा आहे? 10वा 15वा असेल का? काहीतरी असेल, 3रा 4था 5वा, आहे की नाही? पृथ्वी हा समजा उदाहरणार्थ म्हणतोय. आता तुम्ही कोणीच उत्तर सांगत नाही म्हणून मी उदाहरण म्हणून धरतो. पृथ्वी ही सूर्यानंतरचा समजा 4था ग्रह आहे. आता तुम्ही रोज टेन्शन घ्यायला लागले, 4थाच काय आहे, पहिला का नाही, म्हणजे सूर्याच्या शेजारीच का नाही. आता टेन्शन घेऊ लागले तर उपयोग काय? ही परिच्छिन्नता तुमची उपयोगाला येईल काय? तुम्ही ठरवलं पृथ्वी 4था नको, 3रा पाहिजे होती आणि रोज रडायला लागले आणि रोज देवाला प्रार्थना केली की बाबा रे काय कर, पृथ्वी 4थ्या क्रमांकाला आहे ना, ऑर्बिटमध्ये फिरते तर ती 3ऱ्याला येऊ दे ना, तुला काय अडचण आहे का, माझी तेवढी प्रार्थना ऐक. असं जर तुम्ही रोज देवाला प्रार्थना करू लागले तर देव म्हणेल हा क्रॅक आहे, ह्याला कुठल्या पदार्थातली परिच्छिन्नता घालवावी, कशी घालवावी का नाही घालवावी याचं अक्कल नाही. म्हणून देव पण म्हणेल हा जाऊ दे, वेडा झालेला बरा. तर असे परमार्थामध्ये सुद्धा तसंच आहे. परमार्थात आल्यानंतर किंवा व्यवहारात असताना सुद्धा ज्या पदार्थांची परिच्छिन्नता आपण घालवू शकत नाही त्या पदार्थांच्या नादी लागू नका, त्यांना त्यांच्या वाटेने जाऊ द्या. नाहीतर एखाद्याने ठरवलं आमच्या घरात एक मुंगी आली, मुंगी नको, फारच लहान पदार्थ झाला, एक मांजर आलं, तर ते मांजराला आता मी त्या मांजराला भगवद्गीता शिकवीनच अशी एखाद्या स्त्रीने ठरवलं आणि रोज भगवद्गीता पाठांतर कोणाचं? मांजराला. काय ते मांजर शिकेल काय? अरे तमयोनी येते, तमगुणाचा प्राधान्य आधिक्य झाल्यामुळे ती त्या मांजर नावाच्या शरीरामध्ये गेलेला जीव येतो
आता काय त्याला भगवद्गीता शिकवून उपयोग आहे? काही काही लोकांच्या घरी मी गेलो की म्हणतात, महाराज आमचं कुत्रं पण इतकं शांत आहे, इतकं चांगलं आहे. म्हटलं का बरं, किती कसं काय? अहो आम्ही जेव्हा आरती करतो तेव्हा बाहेर नुसतं शांत उभं असतं. म्हटलं त्या आरतीला येत नाही बरं आहे. अरे कशाचा संबंध कशाची आहे का? आणि तुमचा मुलगा तो नाही येत आमच्या आरतीला. मुलगा झोपलेला असतो आरती चालली तेव्हा, आणि कुत्रं उभं असतं. मग तुमचा मुलगा कुत्र्यापेक्षा नालायक आहे का? इतकी विचित्र जनता आहे. कशाचा विचार कशाशी जुळत नाही. याचं कारण काय? याचं कारण आपल्याला कळतच नाही काय करायचं आणि काय नाही करायचं. दुसरी सगळी जगतायत तसं आपण जगतोय. सगळ्यांनी जसं करायचं तसं आपण करायचं ठरवलंय. याने असं केलं का आपण त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी करता येते का बघू, नाही का? याने एक 3 रूमचा फ्लॅट घेतला का मी 4 रूमचा घेऊन दाखवतो. त्याला म्हणतो इरिश्री. अरे इरिश्री आली कुठली? दुःखाला कारण होते ती. कटली आली इरिश्री? तू विचार कर, त्याने 3 रूमचा घेतला का तू 1 रूम मध्येच राहशील खुश, जर 1 रूम असेल तर. हा विचार कर, तो 3 रूमच्या फ्लॅटमध्ये सुद्धा सुखी राहू शकत नाही. मी 1 रूमच्या फ्लॅटमध्ये सुखी राहू दाखवीन. याला इरिश्री म्हणा, है की नाही? सुखी ज्याने व्हाल, ज्याने तुम्ही शांत स्थिर व्हाल, सुखरूप होण्याचा प्रयत्न कराल ते करा. मग 1 रूमचा घेताय का 50 रूमचा घेताय त्याला किंमत नाही. 1 लाख कमवताय का 50 लाख कमवताय त्याला किंमत नाही. तुम्ही सुखी होताय का नाही होताय याला किंमत. आणि भगवंत हा सुख स्वरूप आहे. तो सुख स्वरूप असलेला भगवंत जर कळून घ्यायचा असेल तर आधी हा प्रपंच नेटका करायला शिका. प्रपंच जो नेटका करू शकेल त्यालाच नो उदेती लक्षात येईल. आणि प्रपंच नेटका करण्यासाठी जे गरजेचं आहे ते म्हणजे असं आहे की सात्विक पदार्थांच्या नादी लागा. म्हणून साधूच्या संगती तरुणोपाय. साधूंच्या संगतीत राहिले तर साधू हा अपरिच्छिन्न व्यक्ती असते. साधू जर अपरिच्छिन्न नसेल, साधूच जर अशांत असेल तर समजून जा हे साधू नाहीत. जो साधू स्वतः अशांत असतो तो साधू नसतो. तो साधू नसतो, तो असाधू असतो. म्हणून अशा लोकांच्या नादी लागल्यावर आपलं कधीही भलं होणार नाही. ज्या पदार्थांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला स्थिरता वाटते, शांतता वाटते, अशा पदार्थांचा संग करावा. पण एखादा म्हणला भगवान विष्णू शांत आहे, स्थिर आहे, मी काय करील रोज भगवंताच्या शेजारी जाऊनच राहील. म्हणजे विष्णूच्या शेजारी आपण जाऊन राहू शकतो का? आपला अधिकार नाही तेवढा. आपला अधिकार आहे का तेवढा विष्णूच्या शेजारी जाऊन राहायचा? अनंत जन्मांचं पुण्य केलं म्हणून पाय धुवायच्या पात्र झाली लक्ष्मी, असं ज्ञानदेवाने लिहिलंय. म्हणजे कुठलाही पदार्थ जरी कितीही स्थिर असला तरी त्या पदार्थाच्या जवळच जाऊन आपण राहू असं काही हट्ट करणे गरजेचं नाही. पण विष्णूची मूर्ती करून, विष्णूची प्रतिमा करून त्याची पूजा आपण करू शकतो. तसंच एखादा साधू जर स्थिर आणि अत्यंत अपरिच्छिन्न व्यक्ती असेल तर त्या साधूच्या संगतीत आपल्याला राहताच येईल असं नाही. पण वेगळ्या रीतीने आपण त्याचा संग करू शकतो. मनोभावे, जीवोभावे त्यांची आराधना करणं हा एक त्याला पर्याय असू शकतो. जसं ज्ञानदेवांची मनोभावे जरी आपण विचार करतो, नुसत्या मनामध्ये तुम्ही ज्ञानदेवांचा विचार करू लागले, आपोआप तुम्ही स्थिर होत जाल. काय होईल बघा परिणाम. तुम्ही फक्त ज्ञानदेवांचा विचार सुरू करा, आपोआप तुम्ही स्थिर 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 होत जाल. तुम्ही अत्यंत अस्वस्थ आहेत, अत्यंत दुःखी, अत्यंत वैतागलेले आहात, त्यावेळेस फक्त ज्ञानदेवांचा विचार करत जा, बघा काय होत. जाऊ द्या, ज्ञानदेव हा पदार्थ आता आपल्या समोर उघड नाही म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरीचा विचार करत राहा, बघा काय होईल. ज्ञानेश्वरीतलं काही कळत नाही, जाऊ द्या, माझा विचार करा, काय होतंय बघा. जेव्हा तुम्ही अत्यंत अस्थिर असाल, जेव्हा तुम्ही अत्यंत परेशान परिच्छिन्न असाल, तेव्हा फक्त माझी आठवण करा. तेव्हा तुम्हाला काय होतंय आतमध्ये लक्षात घ्या, काय आतमध्ये होतंय ते लक्षात घ्या. तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही एकदम शांत होत चाललेत, स्थिर होत चाललेत. आणि स्थिरतेमध्ये, शांत असण्यामध्येच सुख असतं, पदार्थांमध्ये सुख नाहीये. सुख हे पदार्थात नसून आपल्या शांततेवर अवलंबून आहे, आपल्या स्थिरतेवर सुख असतं. किती पदार्थ वाढवले याच्यात सुख नसून आपल्या आतमध्ये असलेल्या अपरिच्छिन्नतेवर सुख अवलंबून आहे. आणि पदार्थ तर सगळे परिच्छिन्नच असल्यामुळे त्या पदार्थांच्या नादी लागून कधीही अपरिच्छिन्नता निर्माण होणार नाही. त्यातल्या त्यात पदार्थांचा स्वीकार करायचा ठरला तर सात्विक पदार्थांचा स्वीकार करावा. शास्त्र आणि सद्गुरू हे सात्विक पदार्थ आहेत. बायको, मुलं बाळ, संपत्ती हे राजसी पदार्थ आहेत. आणि त्याहीपेक्षा नको असलेले जे जगातले अनेक पदार्थ आहेत ते मी सांगत नाहीत, पण ते तामसी पदार्थ आहेत. तर तामसिक पदार्थामध्ये अनेक बाकीचे, राजसी पदार्थामध्ये संसार आणि सात्विक पदार्थामध्ये महाराज, शास्त्र,
म्हणून या पदार्थांचा संग करा. जेवढा तुम्ही संग वाढवाल तेवढा तुमची शांती आतमध्ये अपरिच्छिन्नतेमुळे निर्माण होईल आणि मग तुम्हाला न उदेती म्हणजे उदय न पावणारा जो भगवंत आहे तो कळण्याची शक्यता आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू अनाप महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि येथेच पूर्णविराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.